आपण कालच्या व्हिडिओमध्ये जो इरॅशनलचा जो रॅशनल नंबरवरचा ज्या प्रोसेस होत्या त्या बघितल्या होत्या. आता बघायचं आहे इरॅशनल नंबर. बघा इरॅशनल नंबर्स म्हणजे काय किंवा एक्झाम्पल जर बघितलंय तर इरॅशनल नंबरचे एक्झाम्पल आपण असं बघितलं होतं इन स्क्वेअर रूट 2, इन स्क्वेअर रूट 3, इन स्क्वेअर रूट 5. The non-perfect square number is a irrational number. ओके, रॅशनल नंबर म्हटल्यावर ज्या नंबरचं परफेक्ट स्क्वेअर रूट निघतं त्याला आपण रॅशनल नंबर असं म्हणतो. आणि आपल्याला तर इथं सांगितलं त्याने की इरॅशनल नंबर म्हणजे ज्या नंबर्समध्ये अ नंबर हुज डेसिमल एक्सपेन्शन किंवा तुम्ही डेसिमलमध्ये पण म्हणू शकता. समजा हा इन स्क्वेअर रूट 2, इन स्क्वेअर रूट 5 हा नंबर याच्यामध्ये झाला किंवा काही याचं डेसिमल जे एक्सपेन्शन असतं विस्तारित स्वरूप जे असतं द नंबर हुज डेसिमल एक्सपेन्शन इज नॉन टर्मिनेटिंग इज इरॅशनल नंबर. ज्या नंबरचं डेसिमल एक्सपेन्शन हे काय येतं नॉन टर्मिनेटिंग. डेसिमल एक्सपेन्शन म्हणजे काय 5/3 असेल 5/4 असेल किंवा एखादा नंबर याचं जर समजा एक्सप्लेशन किंवा डिवायडेशन समजा p/q म्हणू आपण p/q याचं जर एक्सप्रेशन 4.2321 इन्फिनाइट असं जर येत असेल तर आपण त्याला असं म्हणू शकतो इट इज अ इरॅशनल नंबर. इट इज इरॅशनल नंबर बिकॉज द नंबर डेसिमल एक्सपेन्शन इज अ नॉन टर्मिनेटिंग. डेसिमल एक्सपेन्शन काय आहे याचं नॉन टर्मिनेटिंग आहे. आणि नॉन टर्मिनेटिंग एक्सपेन्शन आल्यामुळंच आपण याला कोणता नंबर म्हणतो इरॅशनल नंबर. मग कळालं का अ नंबर हुज इरॅशनल नंबरचे डेफिनेशन जर म्हटलं तर काय येतं बघा अ नंबर हुज डेसिमल एक्सपेन्शन is non-terminating. A number whose decimal expansion is non-terminating, the non-terminating number is called irrational number. Non-terminating, it is called irrational number. It is called irrational number. म्हणजे ज्या नंबरचं काय येतं अ नंबर हुज डेसिमल एक्सपेन्शन इज नॉन टर्मिनेटिंग येतं इट इज कॉल्ड इरॅशनल नंबर. आणि त्याला आपण काय म्हणतो इरॅशनल नंबर. ओके, आणि या इरॅशनल नंबरवर आधारित ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस आपल्याला बघायच्यात. एक लक्षात ठेवा 2 नंबरमध्ये इरॅशनल नंबर कसे ओळखायचे. एखादा नंबर जर नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तर तो पण काय आहे इरॅशनल नंबर आहे. आणि एखाद्या नंबरचा डेसिमल एक्सपेन्शन आर किंवा डेसिमल एक्सपेन्शन इज अ नॉन टर्मिनेटिंग इज कॉल्ड इरॅशनल नंबर. त्याला आपण काय म्हणतो इरॅशनल नंबर असं म्हणतो. ठीक आहे, आता आपण बघूया याच्यानंतरचा जो इरॅशनल नंबर प्रूव्ह करायला सांगितलं आपल्याला. इरॅशनल नंबर प्रूव्ह करायला सांगितलेला किंवा एखादा जो सांगितला जाते की दिलेला नंबर जो आहे इन स्क्वेअर रूट 3 इज अ इरॅशनल नंबर. एक्सप्लेन किंवा त्या ठिकाणी शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट हे आपल्याला या ठिकाणी काय केलं जातं सांगितलं जाते. आता एक लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेस इरॅशनल नंबर आणि रॅशनल नंबरचं एक्सप्लेनेशन करायला सांगितलं जातं त्यामध्ये डायरेक्ट प्रूफ आणि इनडायरेक्ट प्रूफ या 2 स्वरूपात प्रूव्ह केला जात आहे. आता डायरेक्ट प्रूव्ह करताना मी तुम्हाला की तो नंबर इरॅशनल आहे किंवा रॅशनल नंबर आहे हे पण त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतंय प्रूव्ह करावं लागतंय आहे की नाही. मग आपण अगोदर काय करूया या ठिकाणी जो प्रॅक्टिस सेट दाखवलाय तुम्हाला आहे की नाही इरॅशनल नंबरवरचा आधारितचा. इथं फक्त एवढं लक्षात ठेवा इरॅशनल नंबर कसा आहे तो नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर जर इन स्क्वेअर रूटमध्ये आला तर तो पण इरॅशनल नंबर असेल आणि ज्याचा डेसिमल एक्सपेन्शन इज काय तर
नॉन टर्मिनेटिंग येतं, त्याला पण एक काय म्हटलं जाते, इरॅशनल नंबर म्हटलं जाते. ठीक आहे, बघूया नेक्स्ट. त्यानंतर प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 2.2. 2.2 प्रॅक्टिस सेट आहे. आता बघा, त्यामध्ये पहिलाच क्वेश्चन आहे शो दॅटचा. क्वेश्चन नंबर फर्स्ट, शो दॅट 4 in square root 2 is 4 in square root 2 is irrational number. मग 4 in square root 2 is a irrational number म्हटल्याच्या नंतर आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की तो इरॅशनल नंबर आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. मग त्याला आपण दोन प्रकारे प्रूव्ह करू शकतो. 4 in square root 2 is a not rational number, तो रॅशनल नंबर नाही, याच्याद्वारे देखील आपल्याला ते काय करता येतं, प्रूव्ह करता येतं. मग आपण अगोदर कन्सिडर करूया. लेट 4 in square root 2 is a rational number. तो काय आहे असं गृहीत धरू, रॅशनल नंबर आहे. मग रॅशनल नंबर म्हणल्यावर काय फॉर्म असतो, 4 in square root 2 is equal to p upon q, रॅशनल नंबर, बट q is not equal to 0. आता एक मिनिट इकडे बघा, हा जर आपल्याला 4 in square root 2 हा रॅशनल नंबर कन्सिडर केला असेल तर या फॉर्म मध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे तो, हे की नाही. मग मला सांगा, अगोदर आपल्याला काय करावं लागेल, टेकिंग अ स्क्वेअर ऑफ द बोथ साइड, किंवा हा जो इंटू आहे, हे की नाही, हा जो आहे तो जर आपण काय केला, अपॉन मध्ये जाईल इकडे जर पाठवला तर मग काय होणार, 4 is equal to p upon q इंटू आहे, अपॉन मध्ये गेला, इन स्क्वेअर रूट 2. आता टेकिंग अ स्क्वेअर ऑफ बोथ साइड, जर दोन्ही बाजूंचा तुम्ही स्क्वेअर केला किंवा हे स्क्वेअर रूट घालवण्यासाठी मी स्क्वेअर डायरेक्ट केला तरी पण चालतो. टेकिंग अ स्क्वेअर ऑफ दी बोथ साइड, दोन्ही बाजूचा जर वर्ग केला, हे की नाही, तर आपल्याला या ठिकाणी इन स्क्वेअर रूट 2 जो आहे, आता लेफ्ट साइडचा हा रॅशनल नंबर आहे, बट राईट साइडचा जो आहे तो काय आहे, इरॅशनल नंबर आहे. म्हणजे हा काय व्हायला लागलाय, इरॅशनल नंबर व्हायला लागलाय. मग आता ज्यावेळेस इन स्क्वेअर रूट 2 मध्ये येतं त्यावेळेस p अपॉन q फॉर्म, हे की नाही. मग आता या ठिकाणी जे आपण असम्पशन्स कन्सिडर केलेला आहे, म्हणजे या ठिकाणचा लेफ्ट साइड इज LHS is a rational number and RHS is irrational number. म्हणजे LHS is not equal to RHS. का तर इकडे इन स्क्वेअर रूट 2 मध्ये यायला लागला, इन स्क्वेअर रूट 2 हा इरॅशनल नंबर असतो, हे की नाही. मग आता या ठिकाणी आपल्याला हे आपण कन्सिडर केलेला, देअरफॉर आवर असम्पशन इज रॉंग. हे जे कन्सिडर केलं की नाही रॅशनल नंबरचा, ते असम्पशन काय आहे, रॉंग आहे. देअरफॉर 4 in square root 2 इज रॅशनल नाही, म्हणजेच काय आहे तो, इरॅशनल नंबर. आणि तो कसला नंबर आहे, मग इरॅशनल नंबर आहे. ठीक आहे, कळालं का. पहिल्यांदा काय करायचं, दिलेला नंबर हा रॅशनल नंबर असं कन्सिडर करायचं. हा इन स्क्वेअर रूट 2 हे p अपॉन q फॉर्म असतो का नाही, हे की नाही. मग आता या ठिकाणी काय होईल, जर तुम्ही हा इन स्क्वेअर रूट 2 वाला जो आहे तो इंटू आहे, इकडे गेल्यावर काय झाला, अपॉन मध्ये गेला. मग हे जर 4 तर परफेक्ट रॅशनल नंबर झाला, पण राईट साइड आहे का, नाही. म्हणून या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला, किंवा टेकिंग अ स्क्वेअर रूट किंवा टेकिंग अ स्क्वेअर करून मी तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, प्रूव्ह करू शकता किंवा शो दॅट करू शकताय. ठीक आहे, त्यानंतरचं बघूया क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे, कळालं का. हे काय नाही, एक्सप्लेन फक्त एक लक्षात आहे, रॅशनल नंबर आणि अवर असम्पशन इज रॉंग, सेंटेन्स दोन्हीला तेच असणार आहे. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 2.
क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा. 3 प्लस इन स्क्वेअर रूट 5 is an irrational number. Is an irrational number. तो कसला नंबर आहे? इरॅशनल नंबर आहे. मग आताच्या सारखंच आहे तेच. मग तुम्हाला आता या ठिकाणी काय करावं लागणार बघा. लेट 3 प्लस इन स्क्वेअर रूट 5 इज रॅशनल नंबर. तो काय आहे? रॅशनल नंबर आहे. मग रॅशनल नंबर म्हटल्यावर काय असतं? पी अपॉन क्यू. 3 प्लस इन स्क्वेअर रूट 5 इज इक्वल टू पी प्लस पी अपॉन क्यू. 3 प्लस आहेत पुढे गेल्यावर काय आला? पी अपॉन क्यू मायनस 3. मग बघा आता हा झाला इन स्क्वेअर रूट 5 LHS जी लेफ्ट हँड साइड आहे. LHS is irrational number and RHS rational number. Therefore LHS is not equal to RHS. Therefore our assumptions is wrong. Therefore 3 plus in square root 5 is irrational number. Irrational number. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर सेकंड जो होता तो. या ठिकाणी दिलेला जो नंबर होता आपल्याला शोध ॲड करायचा होता. आणि काय शोध ॲड करायला सांगितलं होतं की 3 प्लस इन स्क्वेअर 5 इज अ इरॅशनल नंबर. ठीक आहे. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 तो तुम्हाला बघा कशा पद्धतीने ही करावं लागेल. आपल्याला एक रिप्रेझेंट द नंबर लाईन. नंबर लाईनवर रिप्रेझेंट करायचे आहेत. आणि नंबर लाईनवर कोणते नंबर रिप्रेझेंट करायचे आहेत? ते म्हणजे इरॅशनल नंबर रिप्रेझेंट करायचे आहेत. रॅशनल नाही, इरॅशनल नंबर. irrational number represent on the number line. क्वेश्चन नंबर 3 याला मात्र तुम्हाला कन्स्ट्रक्शनचं साहित्य वगैरे असलं पाहिजे त्याच्यानुसार आपल्याला तो ड्रॉ करावा लागतो. क्वेश्चन नंबर 3 बघा आपण 8 स्टँडर्डमध्ये असे क्वेश्चन सॉल्व केलेत. क्वेश्चन नंबर 3 रिप्रेझेंट द नंबर इन स्क्वेअर रूट 5 and in square root 10. हे 2 numbers represent on the number line. ते कुठे दाखवायचे आहेत? नंबर लाईनवर दाखवायचे आहेत. एक लक्षात ठेवा हे दाखवताना म्हणजे काय नंबर आहेत? हे इरॅशनल नंबर आहेत. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. मग दोन्ही पॉझिटिव्ह म्हणजे तुम्हाला लेफ्ट साईडला वर्क करावं लागतं हे की नाही. आता बघा हे क्वेश्चन सोडवताना मात्र काळजीपूर्वक सोडवावं लागणार आहे तुम्हाला. त्याचं एक्सप्लेन पण असतं. एक्सप्लेन असतं म्हणजे थेरम ऑफ पायथागोरसनं एक्सप्लेन करायचं असतं. आता मला सांगा सगळ्यात अगोदर सुरुवातीला जर बघितलं आपण तर सगळ्यात अगोदर सुरुवातीला यामध्ये जो एक नंबर असतो तो नंबर म्हणजे जो आपण याच्यानुसार कन्सिडर करतो पहा जो की परफेक्ट स्क्वेअर नंबर. आता मला सांगा पहिल्या सगळ्यात लहान जर म्हटलं तर इन स्क्वेअर रूट 1, त्याच्यानंतर इन स्क्वेअर रूट 2, इन स्क्वेअर रूट 3, इन स्क्वेअर रूट 4, इन स्क्वेअर रूट 5, इन स्क्वेअर रूट 6, इन स्क्वेअर रूट 7, 8 आणि इन स्क्वेअर रूट 9 या स्वरूपात येणार आहे. पण एक लक्षात ठेवा इन स्क्वेअर रूट 1 ची व्हॅल्यू किती रे? परफेक्ट 1. का तर इन स्क्वेअर रूट 1 चं स्क्वेअर रूट निघतं 1. तसं 2चं निघत नाही, 3चं नाही, 4चं निघतंय. 4चं स्क्वेअर रूट किती? 2. 5, 6, 7, 8. इथं एक इन स्क्वेअर रूट 9 आहे. 9चं स्क्वेअर रूट भेटतं किती आहे? 3. म्हणजे हे रॅशनल नंबर आहेत. कोणते? हे जे आहेत इन स्क्वेअर रूट 1, इन स्क्वेअर रूट 4, इन स्क्वेअर रूट 9 हे मात्र रॅशनल नंबर आहेत. आपल्याला दाखवायचे आहेत कोणते?
इरॅशनल नंबर, हे मधले इरॅशनल नंबर असे दाखवायचे असतात, आहे की नाही. मग आता आपल्याला अगोदर काय करायचं आहे की हे दोन्ही नंबर लाईन एकाच नंबर लाईनवर दाखवायचे दोन्ही पण, बरोबर आहे. इन स्क्वेअर रूट 5 पण आणि इन स्क्वेअर रूट 10. बघा, रिप्रेझेंट द नंबर्स ऑन अ नंबर लाईन, एकाच नंबर लाईनवर दाखवायचे आपल्याला, ठीक आहे. बघा, सोप्या पद्धतीनं असतं. आता अगोदर काय करून घेऊ आपण, एक नंबर लाईन काढून घेऊया. नंबर लाईन काढताना एका साईडलाच पुन्हा नंतर हे करायचं का ते सर्व पॉझिटिव्ह आहेत. अगोदर एक रेषा काढून घ्यायची आहे. तुमच्या नोटबुकवर जेवढी बसती तेवढी रेषा तुम्ही काढू शकताय. बघा, आपल्याला सगळे पॉझिटिव्ह दाखवायचे आहेत, की नाही. सर्व पॉझिटिव्ह आहे, दोन्ही पण पॉझिटिव्हच आहेत. मग दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणल्याच्या नंतर आपण लेफ्ट साईडकडे निगेटिव्ह दाखवायची गरज आहे का? निगेटिव्ह दाखवायची गरज नाही. मी तर डायरेक्ट 0 दाखवला. आता याच्यानंतर काय करायचं, इक्वल डिस्टन्सवर घ्यायचे नंबर, इक्वल डिस्टन्स. आता इथं मध्ये किती अंतर सोडणार तुम्ही? बघा, इथलं अंतर तुम्ही 1 सेंटीमीटर सोडू शकता, 2, 3 तुमच्या मनावर सोडायचं, बरोबर आहे. बघा, स्केलच्या साह्यानं लावून घ्यायचा. 2 सेंटीमीटर घ्या वाटलं तर, किंवा 3 सेंटीमीटर घ्या, 3 सेंटीमीटर घ्या, चालतंय. बघा, हे किती अंतर घेतलं तुम्ही? हे जे अंतर आहे हे अंतर तुम्ही 3 सेंटीमीटर घेतलं असेल, आहे की नाही. तुमच्या याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. 3 सेंटीमीटर घ्या किंवा 2 सेंटीमीटर घ्या. 0 इथं किती असणार? 1. इथं परफेक्ट स्क्वेअर नंबर 2, त्यानंतर 3, 4, आहे की नाही. इथपर्यंत जर घेतला. आता मला सांगा, हे जे अंतर तुम्ही घेतलंय हे किती सोडलंय मध्ये सेंटीमीटर? 3 सेंटीमीटर सोडलं असेल किंवा 2 सेंटीमीटर सोडलं असेल. तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही सोडू शकता, ठीक आहे. आता काय करायचं, हा जो प्रोटेक्टर आहे, प्रोटेक्टर ठेवून 1 वर ठेवून परपेंडिक्युलर घ्यायचा. कितीवर ठेवायचा? 1 वर ठेवायचा. बघा, परपेंडिक्युलर 90 डिग्री घ्यायचा. परपेंडिक्युलर 1 वरून घेतला, परपेंडिक्युलर हे असा. आता काय करायचं मला सांगा, हे 0 to 1 पर्यंत किती डिस्टन्स झालं हे तुमचं? हे जे आहे ते डिस्टन्स तुमचं हे अंतर जे घेतलं 2 सेंटीमीटर किंवा 3 सेंटीमीटर असेल, आहे की नाही. मग हे जेवढं अंतर घेतलंय तेवढंच वर घ्यायचं. पण मला सांगा, या ठिकाणी इन स्क्वेअर रूट 5 नंबर आहे, बरोबर आहे. किती नंबर आहे? इन स्क्वेअर रूट 5. मग आता इन स्क्वेअर रूट 5 नंबर म्हटल्याच्या नंतर हा कोणापेक्षा मोठा आहे? इन स्क्वेअर रूट 4 पेक्षा मोठा आहे. म्हणजे कुणाच्या पुढे आहे तो? परफेक्ट 2 च्या पुढे आहे. त्यामुळं मग 1 वर काढायची गरज नाही. तुम्ही काय करा, 2 वर काढा. 2 वर काय गेलोत माहिती आहे का? इन स्क्वेअर रूट 5 आहे, याच्यामधला नंबरच नाही, डायरेक्ट याच्या पुढचा नंबर आहे. मग आपण ते जे आहे परपेंडिक्युलर ते कितीवर काढूया? 2 वरून काढूया. परपेंडिक्युलर 90 डिग्री आहे. घेतलं का? बघा, परपेंडिक्युलर. आता नंतर याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं की बाबा या प्रत्येकामधलं डिस्टन्स किती आपलं? 3 सेंटीमीटर किंवा काही जणांनी 2 सेंटीमीटर घेतला असेल. याच्यात जेवढं डिस्टन्स सोडलंय तेवढं डिस्टन्स वर घ्यायचा, तेवढंच डिस्टन्स वर घ्यायचं. 3 सेंटीमीटर असेल तर 3 घ्या,
ज्यानं 2 सेंटीमीटर सोडलंय त्यानं 2 घेईल. हे पहा इथं आला आहे की नाही. आता काय करायचं, ही जी रेषा आहे ती या 0 पासून जॉईन करून घ्यायची. जोडली का. हे युनिट किती होतं, जर 3 सेंटीमीटर असेल 3 3 तर वर पण 3 सेंटीमीटरच घ्यायचं. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता याच्यानंतर काय करायचं, तुमचा जो पेन्सिल आणि कर्कटक असता हे घेऊन या ओ पासून याच्यापर्यंत अंतर घ्यायचं. इकडे बघा, हे एवढं बघा, इकडं घेतलं आणि इथून असा चॉप ओढायचा या रेषेपर्यंत. किती अंतर घेतलं, हे इथून इथपर्यंत. हे बघा इकडे बघा, हे एवढं अंतर आणि इथून असा चॉप इथपर्यंत ओढला. नंतर काय करायचं, हा जो चॉप इथं आलेला आहे की नाही, बघा इथं, इथून आता परपेंडिक्युलर काढून घ्यायचं. बघा चला. आणि हा जो आहे हा 2 इथं होता, तर इथं काय आला, इन स्क्वेअर रूट 5. 4च्या नंतरचा जो होता तो इन स्क्वेअर रूट 5 इथं आला. आता जर इन स्क्वेअर रूट 6 असता तर परत लगे इथून इथपर्यंत अंतर घेऊन पुन्हा इथं ओढा. 6 7 8 9 इथपर्यंत आला, पण पुढं 10 आहे. 10 म्हणजे 3च्या पुढं असाल. 10 म्हणजे इन स्क्वेअर रूट 9 आणि त्याच्या पुढं असणार आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागणार, दुसरी जी प्रोसेस करावं लागल ती प्रोसेस कुठून पुढं करावं लागणार, 3च्या वर प्रोसेस करावं लागणार, 3च्या पुढे. मग आता 3 वर परपेंडिक्युलर ठेवा, का तर 3च्या पुढे इन स्क्वेअर रूट 10 असतो. 3 म्हणजे इन स्क्वेअर रूट किती, 3 म्हणजे इन स्क्वेअर रूट 9 आणि 9च्या पुढचा कोणता, इन स्क्वेअर रूट 10. बघा घेतली का रेषा. हे अंदाजे असते बघा, म्हणजे तुम्ही म्हणताल किती उंच ओढायची आहे की नाही. आता बघा, आता परत काय करायचं, हे किती अंतर होतं प्रत्येकातलं, 3 सेंटीमीटर किंवा काही जणांनी 2 सेंटीमीटर ठेवलं होतं. तेवढ्या याच्यावरच पॉईंटवर रेषा द्यायची. ते बघा जेवढं माप आपण इकडे घेतलंय तेवढंच घेतलंय. बघा परत इथून इथपर्यंत जोडून घ्यायचा. घेतली जोडून आणि परत तेवढाच मापाचा चॉप ओढायचा. हे पहा ओढला. ही जेवढी रेषा काढलेली असेल तेवढ्या मापाचा चॉप ओढावा लागतो. परत त्या चॉपवरून उभी एक रेषा काढून घेतली जाते. हा इथला 3 झाल्यावर इथला आहे इन स्क्वेअर रूट 10. इन स्क्वेअर रूट 10 हा भेटला इन स्क्वेअर रूट 10. म्हणजे अशा पद्धतीनं इन स्क्वेअर रूट 5 आणि इन स्क्वेअर रूट 10 दाखवायचे. ठीक आहे, हे जे आहे ते इरॅशनल नंबर. हे तुम्हाला माहिती आहे, 8वी मध्ये पण झालेलं आहे तुम्हाला, आहे की नाही. किंवा हे पायथागोरस थेरमनं पण सॉल्व्ह केला जातोय. पण 9th स्टँडर्डमध्ये या स्वरूपात बी वर्क केलं तरी चालतंय. हा जो होता इरॅशनल नंबर करायचा होता, आहे की नाही. इरॅशनल नंबर रिप्रेझेंट ऑन दी नंबर लाईन. नंबर लाईनवर तो काय करायचा होता, रिप्रेझेंट करायचा होता किंवा दर्शवायचा होता. क्वेश्चन नंबर 3 झाला हा. त्यानंतरचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर
4 write any 3 rational numbers. Write any 3 rational numbers. Write any 3 rational number between two numbers. Between two numbers. दोन संख्यांच्या दरम्यानचे नंबर्स तुम्हाला राईट करायला सांगितलेत, लिहायला सांगितले. त्यातला पहिला बघूया. बघा इकडं पहिला आहे 0.3 अँड निगेटिव्ह 0.5. आपल्याला मधील नंबर्स म्हटलं एक लक्षात ठेवा. 0.5 त्यानंतर 0.4 0.3 0.2 0.0 आणि 0.1 0.2 आणि 0.3 म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह याच्या दरम्यान. आता इकडे जर बघा हे जर असं दाखवायचं म्हटलं 0.3 झाल्यावर काय असतो 0.2 0.1 0 0 -0.1 निगेटिव्ह 0.2 आणि निगेटिव्ह 0.3 म्हणजे या दोघांच्या मधले नंबर हे एवढे नंबर आहेत. यापैकी कोणतेही तुम्हाला 3 लिहा म्हटलं, परंतु या ठिकाणी त्या पद्धतीनं लिहिण्याच्या ऐवजी याला सॉल्व करण्यासाठी अगोदर याचा एक्झॅक्ट मिडल काढू. मिडल काढताना काय करायचं की या ठिकाणी या दोघांची सम करायची, डिवाइड बाय 2 करायचं. दोघांची बेरीज आणि डिवाइड बाय 2. एक्झॅक्ट मिडल या दोघांचा मिडल नंबर. बरोबर आहे. मग या दोघांचा मिडल नंबर जर म्हटला मिडल नंबर म्हटल्यावर 0.3 प्लस निगेटिव्ह 0.5 अपॉन 2 प्लस मायनस मायनस चिन्ह बघा 0.3 मायनस 0.5 काय येणार मग निगेटिव्ह 0.2 आहे का बघा बरं. निगेटिव्ह 0.2 आहे. एक नंबर भेटला निगेटिव्ह 0.2. त्यानंतर दुसरा नंबर काढायचा म्हटल्यावर अजून काय करायचं, हा जो नंबर आला असेल या दोघांची सम करायची आणि त्याची डिवाइड करायचं. त्याचा पुन्हा नंतर या दोघांची सम आणि पुन्हा डिवाइड करायचं. मग बघा मिडल नंबर भेटला. पुन्हा सेकंड नंबर काय भेटणार 0.3 प्लस निगेटिव्ह 0.2 अपॉन 2 प्लस मायनस मायनस 0.3 मायनस 0.2 अपॉन 2 3 मधून 2 गेले किती राहिलं 0.1 का 3 मधून 2 गेले 0.1 अपॉन 2 0.1 अपॉन 2 हे की नाही. हां बघा काय येणार मग 0.2 अपॉन 1 म्हटल्यावर 2 ने डिवाइड केलं किती आला मग 0. भाग बसला शून्याचा आणि 0.05 त्याच्यामध्ये बी आहे 0.05 आणि नंतरचा एक जर म्हटला तर या दोघांची सम करा. बघा निगेटिव्ह 0.5 प्लस निगेटिव्ह 0.2 डिवाइड बाय 2 मायनस 0.7 अपॉन 2 ने डिवाइड करायचं किती आला निगेटिव्ह 0.3 जनरली निगेटिव्ह 0.3. मग या ठिकाणचे 3 नंबर्स जर म्हटला मग देअरफॉर बिटवीन नंबर्स काय भेटणार निगेटिव्ह 0.2 त्यानंतर 0.05 अँड 3 नंबर आहे निगेटिव्ह 0.3. हे 3 नंबर याच्या दरम्यान आहेत. 3 पेक्षा जास्त पण आहेत पण तुम्हाला
कोणतेही तुम्ही त्याच्यामधले काय करू शकता, लिहू शकतात. अगोदर दोघांची बेरीज करायचं, डिवाइड बाय 2 करायचं, एक भेटतो. पुन्हा याची याची बेरीज करायची, किंवा तुम्ही डायरेक्ट असं बी लिहिलं का मधले नंबर तरी बी चालतात. ए नी 3 म्हणते, कोणते 3 लिहा म्हटलं आहे की नाही. त्यामुळं आपण या पद्धतीनं पण लिहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. negative 2.3, negative 2.3 and negative 2.33, negative 2.3 and negative 333. याला तुम्ही असंही म्हणू शकता बरं का, negative 2.30 and negative 2.33. सांगा बरं याच्यामधले कोणकोणते असतात मग. 30 ते 33 पर्यंतचे म्हणता येते ना. 31, 32, 33 आहे की नाही. हे निगेटिव्ह 2.31, निगेटिव्ह 2.32 आणि निगेटिव्ह 2.33 ते पण नंबर होऊ शकतात. किंवा अजून एक शून्य वाढवा तुम्ही, त्या पद्धतीने चालतंय. मिडल काढला याचा तर सांगा काय भेटल. ग्रेटर नंबरमध्ये किंवा दोघांची सम करा, डिवाइड बाय 2 करा. निगेटिव्ह 2.30 प्लस निगेटिव्ह 2.33 डिवाइड बाय 2. मायनस इंटू मायनस प्लस, चिन्ह मायनसचा. 3 प्लस 3 9 4 डिवाइड बाय 2. बघा सॉरी 3 प्लस 3 6 होईल 63. बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे एक बे आणि बे पंचे 10. म्हणजे काय भेटला, निगेटिव्ह 2.315 पहिला भेटला. आता याची सम करूया. निगेटिव्ह 2.300, 2 शून्य पण वाढवता येतात पुढं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह 2.315 याच्या अपॉनमध्ये 2 मायनस मायनस प्लस, चिन्ह मायनसचा. 615 4.615 डिवाइड बाय 2. हे 315 आणि 300, 615, 2 2 4. बघा किती येणार. बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे शून्य शून्य आणि बे सती 14. निगेटिव्ह 2.307. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा जो आहे तो बघा 3 नंबर. 3 नंबर कसा काढला जाईल. आता याची बेरीज करा. याच्यावर एक शून्य दिला ना आपण, आहे की नाही. अजून एक शून्य दिला तर का 330 होता. पॉईंटच्या पुढे किती शून्य लावले तरी काही फरक पडत नाही. इकडे शून्य वाढवला, तिकडे शून्य वाढवायचा. हां किती येणार मग. निगेटिव्ह 2.3000 निगेटिव्ह 330 निगेटिव्ह 2.315 डिवाइड बाय 2. 5 3 plus 1 4 3 plus 3 6 4 upon 2. बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे दोन्ही 4 आणि बे दोन्ही 4. जनरली पूर्ण भाग जातो पुढे अजून. निगेटिव्ह 322. बघा हा काय आला. निगेटिव्ह 2.315 निगेटिव्ह 2.307 and negative 3.222. okay, and therefore between numbers negative 2.315 comma negative 2.307 negative 2.322 हे 3 नंबर्स भेटले बिटवीन मध्ये. ठीक आहे. म्हणजे दोघांची सम करायची, डिवाइड बाय 2 करायचं. ठीक आहे. त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 3.
क्वेश्चन नंबर 3. थ्री नंबरचं काय 5.2 and 5.3. जो मिडल भेटाल 5.2 प्लस 5.3 डिवाइड बाय 2 काय भेटला मग 2 प्लस 3 10.5 डिवाइड बाय 2 बे पंचे 10 बे दोन्ही 4 आणि बे पंचे 10 काय भेटलं 5.25. त्यानंतर या दोघांची सम 5.2 प्लस 5.25 डिवाइड बाय 2 इथं काय नाही म्हणजे 0 असता 5 4 10 डिवाइड बाय 2 बे पंचे 10 बे दोन्ही 4 बे दोन्ही 4 आणि बे पंचे 10 5.225. आणि लास्ट 3 नंबरचं आहे किंवा तुम्ही इथं 0 पण म्हणू शकतात बरं का. आता या दोघांची सम 5.3 प्लस 5.25 अपॉन 2 0 म्हणजेच 5 10 डिवाइड बाय 2 बे पंचे 10 बे दोन्ही 4 बे सती 14 आणि बे पंचे 10 5.275 हे नंबर भेटले. मग बिटवीन 3 नंबर्स काय भेटले देअर फॉर 5.25 5.225 आणि 5.275 हे 3 नंबर्स भेटले बिटवीनमध्ये. ठीक आहे बघा. त्यानंतर प्रॅक्टिस सेटमधला जो लास्ट क्वेश्चन आहे शेवटचा क्वेश्चन आहे आपला या प्रॅक्टिस सेटमधला तो बघूया आता. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे क्वेश्चन नंबर 4. negative 4.5 and negative 4.6. जो मिडल काढायचा आहे आपल्याला 4.5 प्लस मायनस 4.6 अपॉन 2 सॉरी निगेटिव्ह आहे मायनस मायनस प्लस चिन्ह मायनसचा 6 प्लस 5 11ला 1 कॅरी 9.1 डिवाइड बाय 2 किती आला मग बे चौक 8 बे पंचे 10 आणि बे पंचे 10 निगेटिव्ह 4.55 निगेटिव्ह 4.55 या दोघांची सम आता निगेटिव्ह 4.50 प्लस निगेटिव्ह 4.55 डिवाइड बाय 2 मायनस मायनस प्लस चिन्ह मायनसचा 5ला 5 प्लस 5 10 कॅरी 1 9.50 डिवाइड बाय 2 बेचोक 8 एक उरला बे पंचे 10 बे दोन्ही 4 आणि बे पंचे 10 निगेटिव्ह 4.525 म्हणू शकतात तुम्ही याला मी आणि 525. आता तिसरा जो आहे तो बघा या दोघांची सम करावं लागेल निगेटिव्ह 4.60 निगेटिव्ह 4.550 निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह साईन निगेटिव्हचं 0 5 11ला 1 9 डिवाइड बाय 2
बेचोक 8, बेपंचे 10, बेसती 14 आणि बेपंचे 10. -4.575 हे भेटलं. ठीक आहे, म्हणजे बिटवीनचे जे 3 नंबर आहेत बघा कोणते भेटले. बिटवीनचे नंबर भेटलेले आहेत -4.5, -4.550, -4.525 and -4.575. हे 3 नंबर जे आहेत यामध्ये बिटवीनमध्ये भेटलेत. ठीक आहे, म्हणजे या स्वरूपामध्ये आपला जो क्वेश्चन नंबर 4 होता, राईट एनी 3 रॅशनल नंबर बिटवीन 2 नंबर्स, त्या 2 नंबरच्या मधले राईट 3 नंबर्स तुम्हाला लिहायचे होते. ठीक आहे, या पद्धतीनं या ठिकाणी जो तुमचा इरॅशनल नंबरचा जो भाग होता बरोबर आहे, तो या ठिकाणी आपण काय केला आहे, सॉल्व केलेला आहे. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट असेल, जो भाग आहे त्याच्या पुढचा, तो म्हणजे सर्ट्स आहे. सर्ट्सचा भाग म्हणजे तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा इरॅशनल नंबरवरचाच आहे. सर्ट्स म्हटलं की त्या ठिकाणी इरॅशनल नंबरच असणार आहेत आणि इरॅशनल नंबरलाच आपण सर्ट्स असं म्हटलं जात आहे. ठीक आहे, तो आपण पुढे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो सर्ट्स भाग आहे तो पाहूया. चालतंय.